अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नितांडव, 3 बालकांचा होरपळून मृत्यू, 6 बालकांवर उपचार सुरू। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती। दोषींवर कडक कारवाई होणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती। अमरावतीतल्या दुर्घटनेची मंत्री बावनकुळेंनी घेतली दखल, संपूर्ण घटनेच्या चौकशीचा आदेश। मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे, बावनकुळेंची माहिती। आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं वक्तव्य। तब्येत चांगली नसेल तर सत्ता व्यर्थ असं म्हणत गडकरींनी आरोग्य आणि योगावर दिला भर। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार राहणार उपस्थित। महामंडळाचं अंतिम वाटप, जिल्हा पातळीवरच्या समित्यांच्या वाटपावर होणार चर्चा। महाराष्ट्रात आज अजून 5 ते 6 शहरात छात्रों की गूंज कार्यक्रम होणार असल्याची माहिती। नागपूर आणि मुंबईसह राज्यातल्या काही प्रमुख शहरांमध्ये होणार कार्यक्रम। देशभरात 500हून अधिक शहरात कार्यक्रम घेण्याची काँग्रेसची तयारी। नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरीन वायूची गळती, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 45 जणांवर उपचार सुरू। 11 जणांना डिस्चार्ज तर 8 जण ICU मध्ये दाखल। वाढत्या महागाईवरून शेतमजूर महिलेनं व्यक्त केला संताप। लाडकी बहीण योजनेतून सरकार एका हाताने पैसे देतं आणि महागाई वाढवून दुसऱ्या हाताने पैसे परत घेतं। अकोटमधल्या महिलेनं मांडली व्यथा, लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी। मराठीच्या सक्तीमुळे रिक्षा टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले, नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत। RTO तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप। हॉटेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट, नालासोपाऱ्यात भातावर उंदरांचा ताव। छत्रपती संभाजीनगरमधल्या बोडखे काकू हॉटेलमध्ये ग्राहक जेवत असतानाच उंदरांचा वावर, तर वैजापूरमधल्या कचोरीत आढळल्या उंदरांच्या लेंड्या। दिवसेंदिवस अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खचला, चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे इथली घटना। रस्ता खचल्यामुळे वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला। तातडीने पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी। ढगांनी वेढलेले पर्वत आणि घनदाट जंगलातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा व्हिडिओ व्हायरल। बंगळुरू मार्गावरच्या घाटात वंदे भारतची यशस्वी चाचणी। ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त दहशतवादी तळ पाकने पुन्हा उभारला। जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी अड्ड्यासाठी पाकिस्तान सरकारकडून 36 कोटींचा निधी। मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापक यास्मिन शेख यांचं निधन। वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। व्याकरण आणि भाषाशास्त्र अभ्यासात यास्मिन शेख यांचं नाव। बालभारती मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं 7 वर्ष केलं संपादन।